संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीची आपण मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे मनी त्याचे चक्रपाणी वाटवाही अशा पंढरी आषाढी कार्तिकी जावे पंढरीची आवड मनासी कधी एकादशी आषाढी पारंगा करू प्रथम नमन संतांची त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान्यवा मुक्ता बाई नमो त्रिभुवनपालिनी अद्यत्री जननी देवाची शरण शरण इकडता पायी माता ठेविला नका पाहून दोष झालो दास पायाचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या करजोडीतो कधी काळी आपण असावे जवळील संपदा सोहळा नागडी मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीची आवड मनासी कधी एकादशी आषाढी आपलाच बसलेला प्रतिवर्षीप्रमाणे ही वर्ष असणारा शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा त्या सोहळ्यास समवेत श्री गुरुदत्त प्रसादित सामाजिक सार्वजनिक संस्था बिडकी दिंडी क्रमांक 6 या दिंडीचा असणारा मुक्काम परांडात असणारी शिना कॉलनीत असलेली शाळा या शाळेमध्ये आपण सर्व वारकरी मुक्कामा करता थांबलेलो आहोत.
परंपरा अशी आहे की कीर्तन ज्या ठिकाणी थांबतो त्याची खाली पुढे त्याची वाजवी टाळे आणि ते असे देव उभा जैशी समचरणाची शोभा म्हणजे संत जिथं जातात तिथं देव उभा आहे आणि जिथं देव उभा आहे तिथं संत आहे. म्हणजे ज्या गावात नाथ महाराज थांबतात तिथं देवही आहे संतही आहे आणि तीर्थ आहे. असं तीर्थक्षेत्री देव म्हणून आपल्याला कीर्तनाची सेवा करण्याचा स्वरूप प्राप्त झाला. सर्व गुणीजन महाराज मंडळी गायकवाड मंडळी किशोर महाराज असेल म्हणजे ताते असेल त्यानंतर आपण ज्यांना आई म्हणतो शरद महाराज शंकर या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वाटचालीचं कीर्तन म्हणजे वाटचाली इतकंच. आपण जवळजवळ 29 किलोमीटर पायी प्रवास करत आलेलो आहे. होईल तेवढ्या वेळामध्ये आपल्याला दोन्ही बाजू मांडायच्या. दोन्ही म्हणजे अभंगाचाही विचार करायचा शंका समाधानही करायचं. साधकाला विचारलं तू कोण आहे जेव्हा देवाची भेटीची गरज आहे देव भेटला पाहिजे याकरता तुमची अवस्था काय म्हणजे तुम्हाला देव भेटण्याकरता तुमची अवस्था कशी झाली होती. जीवनामध्ये देव भेटण्याकरता आणि प्रपंच करण्याकरता एवढी अवस्थे असतात ज्याची जास्त एखाद्या गोष्टीची असा आऊस तयार झाली की तो माणूस इकडे पळत असतो. तो कोणाला सांगितलं बाबाने माझ्या जीवनात देव प्राप्ती करण्याकरता असे झाली संपदा मला माझी संपदा आवडली नाही त्याचे सोहळे म्हणजे त्याविषयी असणारे आसक्ती राहिली नाही म्हणून संपदा सोहळा नावडी म्हणाला. माझ्या अंतःकरणामध्ये एकच ठरलं की फक्त काय लागला टकळा. टकळा म्हणजे वासना टकळा म्हणजे इच्छा आणि ती फक्त एकच लागली जावे पंढरीशी आवड मनाशी. फक्त पंढरीला जावं असं माझ्या मनाला आवडलं टकळा लागला आणि असं जर इच्छा एखाद्याची असेल तर निश्चितच तुका म्हणे आईशी अर्थ ज्याची म्हण त्याचे चक्रपाणी वाट पाय देव त्याची वाट पाहतो असा या अभंगाचा सरळ अर्थ. आपण जर काही तात्विक गोष्टीचा विचार करू गेलो सज्जन मायबाप आपण गुजरात सोडलं आणि हिमालयाकडे जर वाटचाल केली तर हिमालयाकडे आपल्याला जिथं तिथं बोर्ड लागलेले असतात देवभूमी. काय बोर्ड असतात देवभूमी. आपण जेव्हा महाराष्ट्रात घुसू तेव्हा या महाराष्ट्राला नाव आहे संत भूमी. म्हणून संत भूमीने एकच तुम्हा आम्हाला संदेश दिला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा तुम्ही बी आम्ही बी खेळी मेळी नुसतं खेळी नाही मेळी म्हणजे द्वैत नाही आणि खेळी मेळी करत आपल्याला संतांच्या सानिध्यात जायचंय. जात असताना एक मोठा आहे विवेक लहान आहे हा सुद्धा भाव संतांनी कमी केला आणि एकच वृत्ती तयार केली जावे पंढरीची पण कस पाया पडे जना एका संतांनी आपल्यातला उचनीचे भाव काढून टाकले.
तो नुसता जातीचाच काढला नाही. तुम्ही माझ्या पाय पडाल, मीही तुमच्या पाय पडावं. कारण पंढरीच्या लोका किंवा पंढरीच्या कोणा नाही अभिमान. एक मी मोठा हो, मी हा भाव काढण्याकरता संतांची आषाढी आहे. आणि आषाढी कार्तिकीलाच का महत्व दिलेलं आहे ही आपल्याला विषद करावं लागेल. हे सुद्धा सांगा, कारण आषाढी आणि कार्तिक या दोन सुटी आहेत. म्हणून जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जीव संत, संत संत आणि देव संत असे 3 संतांचे प्रकार पडले. जीव संत त्याला म्हणा निष्ठेने परमार्थ करावं. निष्ठेने परमार्थ करत असताना देव भेटला नाही तरी चालेल, पण सगळ्याशी प्रेमानं वागावं. आपल्याला शाळेतच शिकवलंय. भारत माझा सारे भारतीय माझे वर्गातच भांडण आहे. म्हणजे शिकलो का शिकवलं, शिकवलं पण आपण शिकलो शाळेत पहिलीपासूनच शिकवलंय. असं हात करून आपण प्रार्थना करतोय. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. विविध देश म्हणजे विविध परंपरेने नटलेचा मला अभिमान आहे, पण अभिमान कोणी धरायला तयार. शिकणं वेगळं आणि शिकवणं वेगळं. संतांनी शिकवलंही आणि शिकलेही. म्हणून तुका म्हणे शेष शिवीन वचन मोडायचं नाहीये. शिकवलंय ना तसं शिकायचं, आणि जसं शिकवलंय ना तसं बोले तैसा त्याची वंदावी. नुसतं बोलतो नाही. मी एक विनोदाने द्रष्टा सांगतो. दोघांनी पेमेंट केलं, म्हणजे दोघांचं पेमेंट झालं. दोघेही चांगल्या हुद्द्यावर चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला. दोघांचं पेमेंट झालं. दोघांनाही व्यसन पिण्याचं. दर महिन्याला पेमेंट हातात घेतलं की प्यायला निघायची आणि मग पिऊन उरलेले पैसे घरी ठेवते. पण एकाची पत्नी जास्त बोलली, तिला सांगितलं पहिले पैसे माझ्याकडे आणून द्यायचे आणि मग प्यायला द्यायचं. म्हणून तो म्हटलंय बघ आता मला रोज सेवा करा लागते प्रत्येक महिन्याला. म्हणून तो घरी गेला, पण एक डायरेक्ट तिकडे गेला, फुल पेला आणि तो कवणी येईना म्हणून बाहेर येऊन उभा राहिला. जास्त झाल्यामुळे गड्ड्यात पाडला. हा जसाच आला पैसे देऊन आणि त्याला म्हणायला लागला, अरे कळतं का तुला, इतकी पेत असते का, मला येऊ द्यायचं ना. इतकी प्यायचे का, मला येऊ द्यायचं. ह्यो कुठं चालला. आपलं असंच झालं. आपण तर चांगलं वागत नाही, पण दुसऱ्याकडून अपेक्षा वाढत. आणि आपणही चांगलं वागा तेव्हा दुसऱ्याला वागते. संत विचार याच्याच करताय. एका मुलाला म्हणलं, बाळा तंबाखू खाणं चांगलं नाही. ते मिनिमम माझ्या बापाला भेट नाही. म्हटलं अरे बाबा खरंच खाणं चांगलं नाही. त्याने अशीच चोळली आणि खायची तेवढ्यात त्याचा बाप दिसला. त्याने अशी लपवून ठेवली. म्हणलं खरे तू म्हटलं मी बापाला भेट नाही. ते म्हणलं मी खरंच भेट नाही. म्हणलं मग का खाल्ले नाही. ते म्हणलं त्यांनी मला मागितली असती. मग म्हणजे जो बोलतो तसा वागतो ही शिकवण संतांची आहे. जीव संत संतांनी देव. सामान्य माणूस संतांच्या प्रमाणे वागतो. सामान्य जीवन सामान्य जगतो. संसारी असावे असूनही नसावे या न्यायाने प्रपंच करतो. आणि कधीतरी आपली देहयात्रा ईश्वरचरणी समर्पित करून आपला देह संपून टाकतो. पण त्याची प्रत्येक वर्षाला वर्ष श्राद्ध करतात. त्याची पुण्यतिथी करतात. कोण त्याचे घरचे मंडळी. त्याला जीव संत म्हणतात. संत संत त्याला म्हणतात. मागच्याही जन्मी संत आणि पुढच्याही जन्मी संत करून दाखवण्याकरता. तुकोबार आहे संत संत आहे. नामदेवराय संत संत आहे. म्हणून चो योगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामायाचा. मागही संत आणि पुढेही संत. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देव संत आहे. या महाराष्ट्राला 2 संत मिळले, ते देव संत आहे. भांदासाचे कुळी महा क्षेत्र प्रतिष्ठा नमस्ती गोदावरी. आणि दुसरे महाविष्णूचा अवतार सका. Thank you.
ज्ञानोबाही विष्णूच आहे पण विष्णूचा अवतार नाही. ज्ञानोबाराय विष्णूच आहे पण विष्णूचा अवतार संत म्हणून आहे. नाथबाबा विष्णूच आहे पण विष्णूचा अवतार संत म्हणून आहे. म्हणून विष्णूचे अवतार दोन आणि ते भाग्य मिळालं असेल तर या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि या नगरमध्ये फक्त पैठण तालुका. दोन्ही विष्णूचे अवतार ज्ञानोबाराय सुद्धा आपल्याच तालुक्यातले. नाथबाबा एवढे मोठे मला मी माझ्यातले जुना विचार सांगतो. बरेच लोक काही पैठणला तारीख असलेली कोर्टाची आपण म्हणतो काय पैठणला काय काम काढलं ते म्हणायची मी वारी. जेव्हा मी आळंदीला गेलो तेव्हा मला कळलं वारी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय. म्हणजे आपण काय केलं, आपण संत विचार घेतले नाही असे नाही पण ते विचारात आणले नाही. एखाद्याला जर आपण म्हटलं मला 10 रुपये दे बरं ते तुम्ही तुला देतो 10 रुपये आणि मी बसतो हरी हरी. देवाचं नाव घेतलं पण उपेक्ष बुद्धी. तसं संत कळण्याकरता खूप मोठे विचार लागतात. एवढे मोठे विचार आपल्या अंतःकरणात निर्माण करावे लागतात की संत विचार एवढे मोठे. ही विश्वची माझे घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची. ईश्व माझं घर आहे. आपण ईश्व माझं घर म्हणण्याकरता केव्हा मोठे हो. आपल्याला आपली याचा कळवळा इतर बाळापे आपल्याला आपल्याविषयी आसक्ती दुसऱ्याची नाही. आणि संत विचार एवढे व्यापक विचार करण्याकरता पहिली गोष्ट जे खळांची व्यंकटी भानदास महाराज हे सूर्य उपासक. एकूण उपासनेमध्ये 5 प्रकार आहेत आणि 5ही उपासना एका ठिकाणी येतात. फक्त त्या विचाराची मंथन असलं पाहिजे. समजा मी एक कीर्तनकार आहे, मला तुम्ही सगळे महाराज म्हणतात, माझा मुलगा मला नाना म्हणतो, माझ्या भाषे मला मामा म्हणतात, माझ्या घरचे मला हॅ करतात, नाव घेऊ शकत नाही, मग आपण आपल्याला म्हणतो मी हे का. उपासनेचे प्रकार मुख्य भारतीय संस्कृतीमध्ये 5 देवता मुख्य मानल्या. त्या 5 देवता एक आहे पण याचे विचार आमच्या करण्यात आले पाहिजे ना. पहिली देवता आहे गणपती. काय गणपती म्हणून गणपती हा मुख्य देव आहे आणि तो 5 देवापैकी मुख्य मानलाय. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याचं वर्णन केले. देवा तुची गणेशू सकला मती म्हणजे बुद्धीला देणारी देवता आहे. त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी एकूण पहिल्या त्यामध्ये 9 ओव्यामध्ये खर्च केले. शिवशरे म्हणपती तिची भुजांची 6 दर्शन म्हणजे गणपती. आणि गणपती इतका श्रेष्ठ आहे आणि त्यातली त्यात गंगापूर तालुक्यामध्ये गणपतीचं विशेष आहे. शेंदूरगादा चंद्रासूर नावाच्या राक्षसाला जिथं मारलं आणि जिथं भगवंत थांबले तो गणपती म्हणजे चंद्रासूर आणि तिथं महाराजांची संस्था आहे बरं. म्हणून देवा तुझी सकाला मती म्हणून या पोराला चांगली बुद्धी देणारी देवताच यांच्या वाट्याला आली आणि दुर्बुद्धी नावाचा चंद्रासूर नावाचा राक्षस तिथं सापला. पण यांनी त्या गणपतीकडून बुद्धी घेतली तर ना. गणपतीचं पोट का मोठं आहे, दादा खाल्लं म्हणून त्यांनी एवढ्या करता मोठं पोट घेतलंय गणपतीनं की आपल्याकडे एक मायबोलीमध्ये म्हणे माझे अपराध कशात घे. हा म्हणून गणपती आपले अपराध सहन करणारी देवता म्हणजे गणपती. म्हणून सरळ म्हणतात गणपतीचं पोट मोठं आहे. गणपतीचे कान सुद्धा मोठे का आपल्या सगळ्याचे गाणे ऐकायला 10 दिवस गणपतीच्या वाट्याला आले. काय लोकमान्य टिळकांना केवढी सद्बुद्धी सुचली असेल. नतमस्तक व्हावं त्यांच्याकडं. भारत स्वातंत्र्य होण्याकरता आणि सुसंघटित एकत्र येण्याकरता पहिला उत्सव पुण्यामध्ये साजरा केला तो गणेश. आणि 10 दिवसासाठी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांनी सेवा करायची आणि त्या सेवेतून त्याला मागायची बुद्धी.
म्हणून गणपती आपलं ऐकून 10 दिवस ज्या विचाराचे लोकमान्य टिळकांचा विचार होता तो आज गणपतीच्या बाबतीत राहिला नाही. 10 दिवस गणपतीला काय काय ऐकावं लागत. असे काही गाणे गणपती ऐकतो, मला वाटतं तो गणपती सुद्धा तिथं राहत नसत. म्हणजे म्हणून गणपती त्याचं नाक. गणपती कशावर बसला? उंदरावर. वस्तुस्थितीमध्ये उंदीर कोण आहे काय आहे याचा विचार मला सांगायचा नाही. उंदीर या शब्दाचा अर्थ होतो उद्योग. गणपतीचे भक्त तरुण आहे का म्हातारे? तरुण आहे. मग गणपती तरुणाला सांगतो बाबा रे उद्योगी बन उद्योगी. मी कशावर बसलो? उद्योगावर बसलोय. कारण उद्योग कधी स्थिर नसतो. कधी नफा कधी तोटा, कधी लगेच नफा तर लगेच तोटा. उद्योग येतो. तसा उंदीर कधी शांत बसलेला पाहिला का कोणी? हे म्हणे आमच्या खेळात ना उंदीर डोळे लावून बसला मी यायला होता. मग कारण उंदीर हा चंचल प्राणी, तसा उद्योग हा चंचल. कधी जादा गिरायकी कधी कमी आहे, कधी नफा होईल कधी तोटा होईल, पण सोडून द्यायचा. म्हणून गणपती तरुणाला सांगतो बाबा रे उद्योग करा. पण आता काय उद्योग करते ते नाही माहिती मला. एकाला विचारलं काय उद्योग करतो रे? ते म्हणे झोप घेतो आणि जांभळ्या देतो. म्हणलं त्याला मुस्कळीत खातो. म्हणून उद्योगाची देवता गणपती. आणि त्याच्याविषयी आपण एक कल्पना निर्माण केली. म्हणजे गणपती आहे ना मळापासून झाला. म्हणलं तू गेली होती त्याची आईची पाठ घासायला. आणि ही भारत भूमी आहे. या भारतभूमीची अलौकिक शक्ती अशी आहे, ही भोग संपत्ती नाही आहे, ही त्याग संपत्ती आहे. आणि या त्यागातून जन्माला येतात तो गणपती आहे. म्हणून गणपती मळाचा नाही शक्तीचा आहे. नवनारायण बघा तुम्ही. आपण नवनारायणाची नवनाथाचे ग्रंथाचे पारायण करणार आहे. आणि भारतभूमी आहे ही शक्ती प्रधान आहे. कोणी कानातून येईल, कोणी उकांड्यातून येईल, कोणी विभूतीने येईल. शक्ती भूमी म्हणून बुद्धीची आणि शक्तीची देवता गणपती. म्हणून मुख्य देवता आहे. दुसरी मुख्य देवता आहे भगवान शिव. शिवाचे अवतारच नाही, कारण तो शिव आहे. त्याला एकच रात्र दिली, त्याचं नाव आहे शिवरात्र. आणि ती जर तुम्ही आम्ही धरली तर 24 एकादशी धरल्याचं पुण्य लागतं. एक शिवरात्र धरली तर. पण आपण त्या शिवरात्रीचं असं डोक्यात एक खोळं धरलंय. 12 वाजता झालं. गोकुळाष्टमी आपण अशी धरतो 12 वाजता का झाला होती कृष्ण जन्म याचे. 5 उपास एकादशी सारखे धरायचे. त्यात मुख्य शिवरात्र तिसरी देवता आहे आदिशक्ती. आदिशक्ती म्हणजे पार्वती. मग तुम्ही विचार करा पार्वतीचं वाहन काय आहे? शिव. भोले बाबाचं वाहन काय आहे? नंदी. नंदीचं सिंहाचं पटतं का? मग आता दोघांना संगच गावाला जायचं असलं तर दोन्ही गाड्या संगत निघन का नाही? मग सोयीचे जाते का वाटाणा? मग तिथं वैर आहे का नाही? ते वैरच राहू नये म्हणून गणपतीने तिथं अवतार घेतला. 2 भाऊ आहे गणपतीला. एक कार्तिक स्वामी आणि दुसरा गणपती. कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? मोर. आणि गणपतीचं वाहन आहे उंदीर. उंदराचं मोराचं वैर. त्याच्या बापाच्या गळ्यात साप आहे. सापाचं उंदराचं रात एकच काय सुख करता सुख देणारी देवता आहे ते गणेश आहे. म्हणून मुख्य आहे. आणि या 3 देवता मुख्य आहे देवी. आणि ती देवी कशी आहे? अनादि निर्गुण निर्गुण निर्गुण
कारण इतके आपण खुळे विचारात आहे. अरे जो भारत आजच्या मितीला अणुबॉम्ब सारखं संशोधन करून अणुबॉम्ब उपलब्ध करू शकतो, जो भारत अंतराळातल्या चंद्रावर जाऊन संशोधन करू शकतो, जो भारतातली महिला राष्ट्रपती होती आणि त्याच भारतात अजून बऱ्याच महिला या विचारात आहे म्हणजे अंगात येतं खरं राहतं. किती किती दिवस संतांनी शिकवलं म्हणजे आपल्या लक्षात येतं. एका माणसाच्या अंगात आलं मी त्याला धरायला गेलो 3 पिढ्या मोडते म्हणजे म्हणजे याला पिढ्या कळून राहिल्या म्हणजे याच्या अंगात नाथ महाराजांनी एवढ्याच करता तुम्ही आम्हाला सांगितलं एक भारुडे नाथ महाराज. अरे कृष्णा अरे काना मनरंजना मनमोहन अंगी देवाला म्हणून काय भरतेची बोलावी. म्हणून अंगात ज्याच येतं त्याला लक लाव. मला एका अंगात आल्या बहिणी शाप दिला होता की तुम्ही आमच्या देवाची लईच्या ढाणा करतात म्हणे कीर्तना तुम्हाला मूलबाळच होणार नाही. मला जुळ्या मुली झाल्या होत्या. दुसऱ्या वर्षी पट्ट्यात त्या गावात कीर्तनाला गेलो, आलीच नाही ती कीर्तनाला ते दाखिला असत. मी नाथ महाराजाची वारी केली ती काय खाल्ला का देव का आमचा म्हणून विचारसरणीमध्ये 3 शक्ती आहे. ह्या शक्तीच्याही वाट्याला 10 दिवस आले. 4थी देवता आहे सूर्य आणि 5वी देवता आहे विष्णू. पण हे सगळे एक. ते म्हणाले एवढं का सांगितलं कारण नाथबाबांचे जे पूर्वज आहे भानुदास, भानू म्हणजे सूर्य, सूर्याचे उपासक आहे म्हणून त्यांना भानुदास म्हणतात. म्हणून आपल्याकडं अर्ध्यात सूर्य आला की दर्शन घेण्याची पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपल्या शक्तीची आजमायची असेल तर त्यांनी चैत्र पौर्णिमेला सुरुवात करायची. हनुमान जन्माच्या दिवशी अर्ध्यात सूर्य आला की दर्शन करायला सुरुवात करायची. अर्धा उगाला की दर्शन करायचं. 1 वर्ष 1 वर्ष असं दर्शन करायचं आणि डोळे बंद करायचे आणि एखाद्याकडे रागाने पाहायचं. तो माणूस पेटत. पण कवा पाहायचा सूर्य अर्ध्यात आलं. अर्ध्यात आल्या सूर्य कवा राहतो 8:30 उठणारे कीर्तन कारण कवा तपश्चर्या व्हायची. तपे वीण दैव दिदल्या वीण तुझे वीण म्हणून भानुदास ते सूर्याचे दास. आणि सूर्य गणपती आदिशक्ती ही सगळी देवता एक. सूर्य प्रसन्न झाला आणि म्हणून त्यांना भानुदास म्हणायला लागले. आणि त्यांनी संपूर्ण एक देव एक दैला छंदी आम्ही रुक्माईचा पती. मग तो पुढे भीमा म्हणून ज्ञानोबारायने तेच केलं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराली. नाथ बाबांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी सुद्धा तीच वारी म्हणून त्या वारीला एवढी किंमत आहे
भगवान शंकराला आपल्या पार्वतीला सांगतात, बाबा रे भगवंताचं मनोगत असं आहे, आषाढी कार्तिकी काही लागत नाही. निष्ठेने जर वारी केली ना काही लागत नाही. फक्त अंतःकरणामध्ये प्रेम, अंतःकरणामध्ये श्रद्धा, अंतःकरणामध्ये सेवेची वृत्ती असावी. खाऊ घालणारी मंडळी आहे, झोपायला जागा देणारी मंडळी उपलब्ध होतात, तरी आपला विश्वास नाही. मला जागा मिळते दिंडी यायच्या तंबू भरले जाते आणि जे मागून भरणावाले तिथे महालक्ष्मी आणि टुळटुळ पाहिजे. किती तास झोपायचं? फक्त 4 तास. कारण माणसं झोपत असेल 5 तास, महिला 4 तासालाही कमी झोपते. तर त्यांना लवकर स्नान करायचं, ओपन मध्ये करायला लाज वाटते. पण वारीमध्ये लाज भय शंका दुरावेला वारीच्या वाट साधन निर्धार साधन. वारीला आलं ना कारण पाया पडे जन भेद चिनुरे कोड अवघी चोर. वारीच्या वाटाना कोणाचाही भेद नाही. या भेदाच्या पलीकडे आपण जाऊ ना तेव्हा संपदा. गुरु शिष्य संवाद सांगत असताना गुरुनी शिष्याला सांगितलं, बाबा रे जीवन जगत असताना साधना परिपक्व होण्याकरता, देवप्राप्ती करण्याकरता सर्वात जर अडथळा असेल तर तो विषयाचा आहे. आणि विषय जर कोणता जवळ करून कोणत्या विषयाने अधोगती होत असेल तर 5 विषय आहे. 5 विषयाने 5 लोक मिळली. पहिला विषय रूप. रूप विषयाने पतंग नावाचा किडा मेला. त्याला हे लाईट बोर्ड दिसत नाही, जुन्या काळात दिवा दिसत नाही, तो पतंग त्याला विझून टाकतो, त्याचे पंख जाळून म्हणून जातो. म्हणून डोळ्यानं पाहणं चांगलं नाही, पाहायचं असेल तर चांगलं पाहू. म्हणून पतंगादित्य आलिंगन, तेथे त्याचे अचूक मरण, 3 विषय चरण आत्मघात. म्हणजे रूप विषयाने पतंग मिळतो. पर्श विषयानं हत्ती. हत्ती हा पर्श विषयाला जास्त लालचल असतो. म्हणून आवाढव्य खड्डा काढला जातो, त्याच्यावर पातळ फळ्या टाकल्या जातात, समोर हत्ती उभा केल्या जाते. हडणार हत्ती त्या हत्तीकडे पळतो, त्या खड्ड्यात पडतो, 6 महिने उपस्थित होतात, मग त्याला धरतात. त्याचं काय असं ते, कारण दंत विकणारा होता तो संपला, कोण होता काय होता मला माहिती, पण तो कर्नाटकातला होता असं म्हणते. म्हणून पर्शरशाने हत्ती मेला. शब्दरस कानाने हरिण मिली. नाक भोंगा. त्याला इतका सुगंध आवडतो. पण दोन प्रकारची फुलं आहेत, सूर्य विकासनी आणि चंद्र विकासनी. सूर्याच्या याला उमलतात आणि सूर्य मावळा की बंद होतात. पण तो सूर्य विकासनी कमळात बसला की सूर्य मावळा की पाकळ्या बंद होतात. तो इतका लाकूड पोखरू शकतो, पण तो पाकळ्या पोखरीत गुदमरून भरतो. असे बरेच वारीला आले तरी गुदमरत घरी फोनाला विचार आणि मी तो सांगते कट्टा म्हणून. भोंग्याचे 2 प्रकार आहेत. एक भोंगा सुगंध चाटतो, कळून बघतो, आणि एक भोंगा उलटे पाय करून लोटीत राहतो. म्हणून ज्ञानावराने त्या भोंग्याचं सुंदर वर्णन केलं. ऋणू झुणू ऋणू झुणू रे मारा सांगी तू वर्ष विषयानं हत्ती, रूप विषयानं पतंग, म्हणजे नाक सुगंध विषयानं भोंगा, आणि जीभ स्वसला या विषयाने मासा. मासे पकडणारी माणसं काही भागात त्याला दावणा म्हणतात, काही भागात त्याला शिदूड म्हणतात. तो त्या तारीमध्ये पॅक करतात, पाण्यात ती तार टाकतात, मासे धापतात, मासा त्याला धरायला येतो. तो शिदूड, दावणा, गांडूळ त्या माशाला सांगतो, मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ है तेरे लिए, तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है. पण मासा ऐकत, असे बरेच मासे ऐकत
विषयाची चळवणी केली आयुष्याची म्हणून विषय शिमितागा कोण तृप्त झाला विषयी विसर पडला विशेष नांगी ब्रह्मरस ठसावला ब्रह्मरस ठसला. अंबादास महाराज या वारकरी संप्रदायाचे अधुरी असल्या कारणाने आषाढी वारीला येत असताना या वेगळ्या अंतकरणाची वारी करायची ती कशी करायची त्याचा पहिली विचार तो खबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता संपदा प्रेम साधना आणि ती वारी करत असताना वारी चुकू न दे हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकू न दे हे देवा माझी वारी चुकू दे. रोज प्रत्येक जण भजनात म्हणतो आणि भजनीच घेतल्या वारी चुकू न दे म्हणणे नुसते भजण्यानंच करावं असं नाही. सामान्य सगळ्यांनी वारी करावी पण प्रभूला प्रार्थना करावी प्रभू काही कर बाबा जीवनात 11 महिने माझ्याकडून किती प्रपंच करायचा ते करून घे तुला माझ्या जीवनात काय त्रास द्यायचा तो 11 महिने दे पण 1 महिना मला तुझ्या सेवेसाठी येऊ दे रे बाबा. हे अंतकरणात प्रेम आषाढीला वारीला पंढरपूरला पोहोचली चंद्रभागेचं स्नान केलं कारण चंद्रभागा ही फार मोठ्या तीर्थ सकाळी तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. सर्व तीर्थ या वारकरी संप्रदायामध्ये अद्भुत घटना आहे. पहिली अद्भुत घटना आहे ज्ञानोबारायाच्या पादुका आषाढीला अष्टमीला उचलल्या ही कळस हालतो हे अद्भुत आहे. तुकोबारा वैकुंठ गमनाला गोपाळपुऱ्यात गेली 12 वाजली मध्याह्न झाला की वर ते झाड हलत. षष्ठीला पंचमीला रांजून भरायला सुरुवात करतात. षष्ठीच्या आदल्या दिवशी रांजून भरतो आणि पंढरपुरात पुंडलिकरायासमोर दगडाची नाव पाण्यात तरती हे अद्भुत आहे. सगळी तीर्थ आषाढीला येतात. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले श्रेष्ठ महिमा ऐशी चंद्रभागा ऐशी ऐसा नवे नवे सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा चंद्रभागा नसतेशी डोळ्यानं पाहिली नाही आंघोळ करता आली
डोळ्याने जरी अंतःकरणातून पाहिली तर सगळं तीर्थाचं पुण्य मिळणारी चंद्रभागा नावाचे तीर्थ हे म्हणून चंद्रभागे स्नान केलं. सगळी वारकरी एकमेकाला भेटली, सुखदुःख विचारलं वारीचं. येती वारकरी वाट पाहतो तोवरी, पुसे निरूपाची मात घालोनिया दंडवत. वारकरी जर वारकऱ्याला भेटला ना तो घरचं विचारित नाही. जो वारकरी असन असं लिहून ठेवायचं हे वाक्य. जो वारकरी असन ते विचारतो, बाबा कस काय प्रवास आहे, पाऊस पाण्याचा त्रास झाला का, आम्हाला पण नाही झाला बरं का, आम्ही ज्ञानोबा सांगतो, आम्ही तो कवा सांगतो, काही त्रास झाला नाही बरं का. पण जो वारीला विचारतो तुम्ही ज्ञानोबा होते का हो, मग बाकीचं सोडून द्यायचं दुसऱ्याच विचारायचं. दिल्ली मालकाने किती किती घेतलेली पिशी कस काय सोडून. सुविधा वेगळ्या आणि सुख पुसे निरूपाची मात घालोनिया दंड. सगळ्यांनी एकमेकाला दंडवत घातला. स्मरणी वारकरी विचारलं सर्व संत संघ, कारण मानाच्या 10 पालख्या आहे. मग बाकी छोट्या मोठ्या महाराष्ट्रात भरपूर एकामेकाचे डोळे भरले. अंतःकरणाने प्रेमाने विचारलं. सगळे वारकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. अंधस महाराज म्हणतात मी आता स्नान केलंय, देव दर्शनाला निघायचंय मला, पण तुम्ही रडतात का, झालं काय, अरे बाबांना घडलं काय. सगळ्यांनी खाली मान घातल्या होत्या, सगळ्यांची डोळे पाणवली होती. अंधस महाराजांचं अंतःकरण भरून आलं. अरे बाबा काही आपल्याला त्रास झाला का, काय भानगड आहे म्हणले. अंधस महाराज म्हणजे बाबा कशा करता आम्ही आलो हेच कळलं नाही, अरे ज्याच्या करता आम्ही पंढरपूरला आलोय. येऊ दे येऊ दे. मुलीला थोडा पास सासूकडचा सासू सासऱ्याचा त्रास असावं, पण ती निष्ठेने प्रपंच करत असावं. आणि तिलाही माहिती आपला भाऊ आपल्या बापाला सांभाळत नाहीये हे तिला कळावं. जसा तो बाप त्या मुलीला स्टेशनला वाट लावायला येतोय, हातात असणारी तिची एक बॅग, तिच्या कडेवर असणार ते बाळ, दुसरं त्या आजीने धरलेलं बोट. त्या स्टेशनला आले का वाचता येऊ नये, येईल त्या गाडीकडे पळतोय आणि गाडी पाहतो, विचारतोय अहो ही गाडी कुठे जाती, ही गाडी कुठे जाती. मुलीच्या सासरी जाणारी गाडी जर नसेल तिला सांगतो ती गाडी नाही, पुन्हा जवळ येतो. असा पळत राहतो. ती म्हणते बाबा जा तुम्ही, 1-1.5 तास झालाय आता, येईल माझी गाडी, जाईल मी, आणि तू जाशील खरंय, 2 लेकरं आहे तुझ्याजवळ, पिशवी आहे, कशी चढशील कशी उतरशील. इकून तिकून गाडी लागावी. जसा बाप पळत जातो, आपल्या गळ्यात उपरला त्या शीटावर टाकतो, गर्दीत घुसतो, त्याची बॅग नेऊन ठेवतो. तिच्या त्या मुलीला म्हणतो जागा धरली, टेन्शन घेऊ नका, एक पोरग माझ्याजवळ दे, एक पोरग तू घे. ते पोरं घेतो, तिला जागेवर बसतो, बाप तिच्याकडे पाहतो, मुलगी बापाकडे पाहते. बाप खिशातून पैसे काढतो, ते तुझ्या पोराला चाव मिळायला घे, की तुला काहीतरी घे. ती सांगते बाबा नकोय मला तुमचे पैसे, लागल तुम्हाला, भरपूर कमवलंय मी, का त्याच्या एकट्यासाठी का, जाऊ दे नका का तो आम्हाला जीव लाविला. पण तुला साडी घेतली नाही त्याने चांगली, तू पुढे तरी गेली ना, ठीक आहे. मुलगी बापाकडे पाहते, बाप मुलीकडे पाहतो. कंडक्टर सांगतो आपल्या शेजारची माणसं आली का, जी नवीन आली आहे त्यांनी तिकीट काढायची गडबड घ्या, त्या बसून द्यायला आलेली खाली उतरून घ्या. जाऊ तो म्हातारा खाली उतरतो, गाडी निघून जाते. त्या गाडीच्या फरकंडीकडे पाहून डोळे दाबून धरतो. तसं सगळे वारकरी एकामेकाकडे पाहत होते, डबडब डोळे भरली होती, डोळे पुसत होती. भांगरस महाराज म्हणतात झालं काय, की म्हणले आपण 18-19 दिवस पायी चाललो, वाटत होतं आपल्याला देव भेटेल, वाटत होतं आपल्याला आनंद मिळेल, मग घडलं काय. ते म्हणले देवच नाही पंढरपुरात, देव पंढरपुरात नाही. म्हणलं म्हणदास महाराज खाली बसले, बाबा रे मग देव पुढे गेला, कोणी नेलाय देव. सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं
देव रामराव नावाचा राजा कर्नाटकामध्ये घेऊन गेलेले आहे. मग आता आमच्या सगळ्यात भक्तीची ताकद आहे, पण देवाने इतकी ताकद भक्त सर्वच असतात, पण सगळ्याला देव काही देव स्वतःहून येतो, काहीला देव आणावा लागतो. आणि याला रूपा बळे करुणे कळे म्हणून सगळे वारकरी अन्नच महाराजाकडे पाहतात. काहीचं भाग्य देव आणण्याचं असतं, म्हणजे देव त्यांच्याकडे येत असतो, आणि काहीचं भाग्य देवाकडे जावं लागतं. नांदी तया घरी तरी बद्ध पंढरीचे तुकोबारायचं भाग्य एवढं भेट आहे. पाहुणे घराची आजी आले ऋषिकीची काय कारण उपचार काय कारण उपचार काय करावे उपचार खूप तुकोबाराच्या घरी देव येतात पाहुणे म्हणून. आणि पाहुण्याला काय केलं म्हणून तुकोबाराच्या घरी देव येतो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक स्त्री होऊन गेली, देव तिच्या घरी उष्टी बोर खायला जातो. नाथ बाबा एवढे भाग्यवाने की भानदास महाराजांच्या पूर्वज म्हणजे भानदास महाराज नाथ बाबा एवढे भाग्यवान आहे. नाथ बाबाच्या घरी 36 वर्ष देव सेवा करतो. श्रीखंड्या चंदन करी धोते गंगा तिरी लोगसे म्हणून भानदास महाराज ते म्हणले मग आता काय करायचं. ते म्हणले देव आणायला मी नेहमी सांगत असतो, हत्ती पाळणं सोपं आहे पण सिंह पाळणं अवघड आहे. मुख्यमंत्री आणणं सोपं आहे पण दाऊद आणणं तसं एखाद्याला आणणं सोपं आहे पण देव आणणं काही सोपं. अंगात देव येणं सोपं आहे, खोटं नाटक करतो उड्या मारायचे त्याच्या मोबाईल कोण विचार राहील तुम्हाला खरा देव आला खोटा आला काही म्हणलं तरी हाच मार लागत आहे. म्हणून देव आणण्याचे बळ कोणाचं आहे. आणि याला करोडी खळी आली खरं म्हणजे अट्टहासी माणूस लागतो, त्याला निष्ठावान माणूस लागतो. न मिळो खावया न वाढो संतान परी नारायणी कृपा करो. एक मुखाने सगळ्यांनी ठरलं. भानदास महाराजांनी जावं. मजल दर मजल करत भानदास महाराज रामराय राजाच्या ठिकाणी पोहोचले. संध्याकाळचा टाइम होता. मंदिर पाहिलं, मंदिरात बाहेरून दर्शन घेतलं, मंदिराच्या पटांगणामध्ये झोपली. पहाटे उठली म्हणजे अर्ध्या रात्री उठली आणि देवाला पाहायला लागली. देवाला सांगायला लागले, देवा अरे सगळे आषाढीला वारकरी जमली आणि तू रावळात नाही म्हटलं कसं व्हायचं. ही वारकरी जाणार नाहीये, तू असं समजू नकोय. तुला ज्ञात नसेल कृष्ण अवतारामध्ये अरे तुझ्या लग्नाला सगळ्या गोपिका आल्या, तू सांगितलं झालं माझं लग्न, घ्या तुम्हाला कोणकोणत्याला आहेर लागतो, जी जी वस्तू घ्या जा वापस. त्या गोपिकानं सांगितलं कोणाला वापस जा म्हणतोय. अरे आम्ही त्या सोडून आलेलो आहे, सोडीला संसार माया तयावरी आम्ही सोडून आलेलो आहे, आता आम्ही जाणार नाही. आणि गोपिका निघून गेल्या नाही, जिथं त्यांनी देह ठेवला. म्हणून ती माती आपण कपाळाला लावतो, त्याला गोपीचंदन म्हणतात. तुला का वाटतं का वारकरी वापस जातील? अरे जाणार नाही. त्या वारकऱ्यांनी काय लावलंय माहितीये का? गोपीचंदन उठील तुळशीच्या. अरे गोपीचंदन लावलेलं आहे. तो गोपीचंदन रोज सांगतो काही झालं
तरी देवाला घेऊन जायचं किंवा देवाला भेटल्या वेगळा जायचं नाही. याच्यासाठी गोपीचंदन लावायचा, चांगलं दिसत म्हणून नाही. तुळशीची माळ कशासाठी घालायची? आपण सगळं सरळ म्हणतो, मी काय ठेवलं घरावर म्हणून या घरावर तुळशीपत्र ठेवायचंय. पण याच्यात तुळशीची माळा घालून बी बिस्किट घ्यावं वाटत. दिवशी शेंगा विचारतो बद्री पाटलाला कशा गोळा केल्या लोकांना. लई महाग आहे बरं शेंगा. मी म्हणतो असून असून 80 रुपये किलो असं. पण त्या मुठभर शेंगदाण्या शेंगासाठी ती बाई तुडून टाकल्या जाते. तळपे महाराज संघ जात होतो तेव्हा एका बाईनं एवढे भजे करून आणले, चांगले टोपले भरून. तिला वाटलं एका वारकऱ्याला एक एक देऊ, पण तिला माहीतच नाही वारकरी कवाचे. बारीक यावर का एक एक देते, बारीक यावर का. 2-4 लोक लागले. ती म्हातारी जवळ टोपलीवर पडली. टोपलं एक बाई त्या टोपलीवर आड पडली, बाकीच्या घेतले काढून. ती बाई अशी उभा राहिली. आम्ही गंमत करून मावशी दुसऱ्या बाईने एवढ्याला मोठ्याला ती मरण मी आणणार नाही. वारकरी काय सोयीचे खाते चुडा केली, अर्धे शेंगा चुरबळून टाकले पण खायचे नाही. म्हणून आम्ही का तशी वारकरी का? आम्ही गोपीचंदन लावलेला आहे, शरीरात तुळशीपत्र ठेवलेलं आहे. देव जावा अथवा पांडुरंगी त्रणभाव जाणारच नाही. फांडले देवाला, उठले मंदिरातून. 3:30-4 वाजले होते. दरुजात भांडत होते. आंघोळ केली कृष्णेची, पण त्या भांडण्याच्या आवेशामध्ये भगवंताला नाथ भानदास महाराजांचा विसरलेल्या शरीराची आठवण होती. आणि त्या गडबडीमध्ये राजाने घातलेला सोन्याचा हार भानदास महाराजाच्या गळ्यात टाकून दिला. भानदास महाराजाला माहीतच नाही. तुळशीची माळ तशी तशी वाटली. जेव्हा स्नान झालं, काकडा करत पूजा करत बसली आणि पुजारी जेव्हा मंदिरात आले तेव्हा कळलं देवाच्या गळ्यात हार नाही. ते म्हणले चोर पुढे तरी लांब नसन गेला, शोध लावा. कृष्णा नदीच्या तीराला स्नान करताना भानदास महाराजांची पूजा चालू आहे आणि त्यांच्या गळ्यात सोन्याचा हार मालमुत्या सहित पकडले. जसं चोरी करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढा चोरीची वस्तू घेणारा सुद्धा. म्हणले चोर बी सापडणार, चोरीच्या वस्तूही सापडल्या आणि राजासमोर उभा केल्या जातात. त्या काळातले कायदे फार कडक होते. त्या काळामध्ये फाशी नावाचे शब्द नव्हते, सुळावर दिलेला शब्द जात होता. सुळावर देणं म्हणजे सगळ्याला वाजत गाजत आणणं. मोठं एक लाकूड रावल्या जायचं, त्याच्यावर अणुकुचीदार खिळे ठोकल्या जायचे, त्या माणसाला इथं लटकल्या जायचं. असं लटकिलं की त्याच्या शरीराच्या वजनात ते खाली 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 येऊन इथून खिळेवर निघायची. मग तो 2 दिवसात मरण का 3 दिवसात दिवस उडी, त्याला म्हणत होते सुळावर. आतापर्यंत सुळावर देण्याची प्रक्रिया कोणावर झाली? पहिले भानदास महाराज, नंतर दुसरी जनाबाई. आणि म्हणून सूळ रावण्यात आला, सगळ्या समोर दाखवण्यात आलं. भानदास महाराजाला वाजत गाजत सुळापर्यंत आणलं आणि भानदास महाराजाला विचारलं, वास वारकरी आहे, वारकरी चोऱ्या करतात. मी नेहमी सांगत असतो वारकरी चोर नाही, चोर वारकरी आहे. अरे वारकरी चोर असता तर तो वारीला आलाच नसता. चोर काय करतो? वारकऱ्याचा वेश घेतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, सगळ्यात भारी कापला घेसा गेलं घरी. वारकरी चोर नाही, चोर वारकरी आहे. अरे मी चोरच नाहीये. मग चोर नाही तर तुमच्याकडे मालमुद्दा सापडला, तुम्हाला सापडला असेल, तुम्ही फाशीवर सुळावर देणार आहे ना, जरूर द्या. म्हणले मग तुम्ही सहमती सुळावर जायला? हो. मग तुमची अंतिम इच्छा काय? ते म्हणले ज्याच्यामुळं सुळावर जातो ना त्याच्या पुढे मला उभा करा, त्याला दाखवतो माझ्या. आणि भानदास महाराजाला पुन्हा पांडुरंगाच्या मंदिरासमोर आणण्यात आलं. त्यांच्या बेड्या मोकळ्या केल्या. भांडा देवाला त्यांनी एकच अभंग लिहिला, जरी आकाशावर पडू पाय, जरी हे आकाशावर पडू पाय,
अरे जरी आकाश वर पडू पाय, सर्व आकाश जरी पडलं तर तुला वाटतंय का मी तुझ्यापासून बाजूला जाईल? जरी आकाश वर पडू पाय, ब्रह्म घोळ भांगा जाय, सर्व जग जरी नष्ट झालं, त्रिभुवन काय सर्व अग्नी जरी पेटली तरी मी तुला सोडणार नाही. मरत मरत तुझं नाव घेऊन मरण, पण मी तुझी चरणांना सोडी गा, तुझ्यापासून बाजूला जाणार नाही. इतकी निष्ठा, आपलं इतकी निष्ठा. किती फरक आहे आपला आणि त्यांचा. सांगणारे तसे, ऐकणारे असे. म्हणून या अशी सगळ्याला ही निष्ठे नाही. मग भानदास महाराजांना सांगितलं, भांडले ते एकच अभंग लिहिला. भानदास महाराजांचे बरेच अभंग त्यात सापडतात. नाथ महाराजांच्या आणि 16 जवळ आणल्या गेलं. नाथ महाराजांनी त्या 16कडे पाहिलं. भानदास महाराजांनी, नाथ महाराजांनी, भानदास महाराजांनी, आणि त्या लोखंडाचं पाणी झालं होतं. आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा हो, त्यांची खूप निष्ठा आहे देवाला, त्यांच्याकडे. आणि त्या दिवशी रात्री त्या राजाच्या स्वप्नात देवाला, आता मला दानदास महाराज संग पाठवून द्या, नसता अघटित काही घडल. आणि म्हणून देव पंढरपूरला आणायला 2 महिने लागले. जायला 2 महिने आणि यायला 2 महिने. 4 महिन्याचा जो काळ लागला त्याला चातुर्मास. भानदास महाराजांच्या कुळामध्ये दुसऱ्या भानदास महाराजांच्या मुलं आणि त्यांच्या मुलाच्या मुलाला संतती झाली नाही. लवकर पुढं नाथ महाराज जन्माला आले. ते भानदासाचे पुढे महाविष्णूचा अवतार. आणि भानदास महाराजांच्या कुळामध्ये नाथबाबांनी सुद्धा हेच केलं. संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा. पण नाथ महाराजांचा काळ लहान वयापासून परमार्थाचा. त्यांची ब्रिदावळी प्रसिद्ध आहे. ब्रिदावळी खूप गोड आहे. त्यांना वृत्ती तयार झाली. जशी या पैठण तालुक्याचं फार भाग्य आहे महाराज. लहानपणीच पैठण तालुक्यामध्ये विचारवंत माणूस होतो. ज्ञानोबाला सुद्धा कमी वयात काशीला गेले. म्हणजे ज्ञानोबारायचे वडील विठ्ठलपंत कमी वयात संन्यास घेण्याकडे जातात. आणि नाथबाबा खूप कमी वयात. कोणतरी म्हटलं त्यांना, गुरुविन अनुभव कैसा करे. समुद्रातला पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग निर्माण होतात. आणि त्या ढगाचं पाणी जर आपण असं बाहेर धरलं, म्हणजे आता पिऊ शकतो, त्याच्यात इतके काही रोग म्हणजे नाहीये. फिल्टरपेक्षा चांगलं आहे. म्हणजे गोड पाणी होतं. आणि समुद्राचं डायरेक्ट जर पाणी पिलं तर खारट. तसं गुरु हा गोड करून जीवन देतोय. समुद्राचंच पाणी येते पण खारट आहे. पण ते मेघद्वारे जर आलं तो गोड होतो. तसं ते ज्ञान गुरुमुखाने आलं ना, त्याचं कल्याण होतं. म्हणून गुरु करावं लागतं. तीच गोष्ट असते पण ती कोणाकडून तरी शिकावी लागते. स्वतः केलेली स्वतः शिकले. काही करून आपण कोणाकडेच गेलो नाही. कोणाकडे गेलो तरी मी कीर्तनकार झालो, मुस्कडी झालो. कोणाचं तरी काहीतरी सुरलं असेल ना, युट्यूबला तरी ऐकलं असेल, एखाद्या पुस्तकातलं लिहिल्यानं वाचलं असेल. असं अचानक कोणाला कसं कुठेतरी कोणाकडे तरी संगती घ्यावी लागेल. आणि म्हणून त्यांच्या कमी वयामध्ये त्यांच्या विचारामध्ये आलं की आपल्याला एक गुरुचा साक्षात्कार झाला. मग त्या काळात दौलताबाद हा किल्ला फार महत्वाचा होता. मराठीशाहीचं मुख्य ठिकाण होतं. आणि तिथं सुभेदार किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी शिकणारे जनार्दन स्वामी होते. आणि म्हणून लहान वयातच ते किल्ल्याच्या दिशेने येतात. आपला जो पहिला दरवाजा आहे तिथं बसतात आणि सांगतात, जा त्यांना सांगा की नाथ आलेला आहे म्हणून पैठणून तुमच्याकडं. त्यांना कोणाचा तो कोण म्हणून बोलून घेतले गेलं. वर पाठवलं, तोंडवून हात फिरवला. लहान मूर्ती 8-10 वर्षाची. बाबा तुझी काय इच्छा आहे? ते म्हणले मलाही ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. मग ठीक आहे,
त्या काळामध्ये डायरेक्ट शिकवल्या जात नव्हतं. आधी तो राहतो का नाही याची पाठ पाहिल्या जात होते आणि मग त्याला शिक्षण देत होते. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आधी फी घेते नाही ना, म्हणजे आपलं झालं ना. शिबिरात बी तसं आहे, 4 दिवस पोरग राहिलं तरी पैसे वापस देत नाही. तुमचं पोरग कम नाही राहिलं. त्या काळात तसं नव्हतं. गुरुचरित्रामध्ये शिष्यानी खूप कामं केलेली आहेत. अगरवता करावी दाशी सकळ मग अपेक्षित. म्हणून भानदास महाराजाकडं पडल ते काम, कामातून माणसाची प्रगती होत असते. कामातून अनुभवातून माणूस मोठा होत असतो. म्हणून नाथ महाराजांची प्रगती इथपर्यंत गेली की त्यांच्याकडे संरक्षण खातात आणि किल्ल्यावर स्वारी केली त्यावेळी त्यांचे गुरु पूजा करत होते. चटकन यांनी गुरुचे कपडे घातले, युद्ध जिंकलं. आणि कोण म्हणते बामणाच काष्टा पोकळा राहतो म्हणून. नाथ महाराजांनी युद्ध करून विजय मिळवला आणि मग लोक सांगायला लागले तुमचा तो. ते म्हणले यार हा नुसता युद्धही करू शकतो, हा चलन सुद्धा पाहू शकतो. आणि म्हणून अर्थ खातं त्यांच्याकडे देण्यात आलं. रोजचा किल्ल्याचा हिशोब मी नेहमी सांगत असतो. तू का म्हणे टाळा आणि नाही त्याची आवड. जीवनामध्ये टाळा असला पाहिजे बरं का. दररोज माणसाने विचार केला पाहिजे आपला खर्च किती झाला आणि आपल्याकडे जमा रक्कम किती झाली याचा टाळा केला पाहिजे. एका मुलाने माझ्याकडून 200 रुपये घेतले, मी खुशीनं दिले. त्यांना 200 मला वापस द्यायचे, पण ते मी जावा देईन तवा म्हणलं तवा दे. ते बाजारात गेलं भाजीपाल्याचं, तिथं भाजी घेतली 200 रुपयाची, त्याचे 400 रुपये झाले. ते म्हणे महाराज मला माझा संसार दर्शक मोठा झाल्यावर मग मागा. म्हणलं ठीक आहे. त्यांनी 200 रुपये दिले. बायको सांगितलं बा महाराजांनी पैसे दिले, आता आपल्याला जेव्हा आपल्याकडे लय मोठे साठले का तेव्हा देऊ, तुला दररोज 200 रुपये द्यायचे. त्याने 200, त्याच्याकडे 200 झाले. त्याचं प्रारब्ध असं की त्यानं पुन्हा बाजारात गेला, 200 रुपयाची भाजी घेतली, पुन्हा त्याचे 400 झाले, त्यानं 200 पुन्हा घेतले. असं बऱ्याच दिवस चाललं. पण एक दिवस त्यानं पोरायच्या नादावादी 25 रुपये खर्च केले. त्याच्याजवळ 1 रुपया 75 म्हणजे 175 रुपये राहिले. त्यानं बाजारात गेला, त्याचा भाजीपाला घेतला, तो विकला, त्याचे डबल झाले. 175चे किती 3.5. तो बायकोकडे गेला, ती म्हणे रोज 200 देतात ना, 200 दिले पाहिजे. त्यानं 200 देऊन टाकले. त्याच्याकडे किती झाले, किती राहिले 150. पुन्हा बाजारात गेला, त्याचा भाजीपाला घेतला, त्याचे डबल झाले, किती झाले 300. तिला 200 दिले, खाली किती राहिले. पुन्हा तो बाजारात गेला, त्यानं भाजीपाला घेतला, पुन्हा त्याचे 100 किती झाले 200. ते घरी आला, 200 द्या. जेवण नाही उद्या देईन ना. ती म्हण नाही तुम्ही पुढं काहीतरी केला असं. त्यानं 200 दिले, दुसऱ्या दिवशी कुठंच जाईना. 3 बाजाराला कहून जाईना. ती म्हणजे सगळं संपलं. काय झालं, त्यांनी फक्त 25 पैसे खर्च केले तर त्याचं दुकान बंद पडलं. तसं जीवनामध्ये 100 वर्षाचा विषय, उगाच 25 वर्ष आयुष्य वाया घालणार कुठलेही. म्हणून टाळा पाहिजे जीवनामध्ये. टाळा महिन्याकडेच बरा आहे. म्हणून किती काही असो, माझ्या पोराचं हातात दिलेले, माझ्या बापान माझ्या कामाला दिलेले साठू द्या आणि मनी करते आणि मेलर लेखील द्या. चुक्कूमानी वागाय सदुपयोग करा. सार्थकी लावा 25 पैसे. म्हणून टाळा असला पाहिजे. त्याच्या जीवनात टाळा आहे. म्हणून ती मेळ घालताना त्या काळातलं दमडी नाणं आजही आपल्याकडे मायबोलीमध्ये एखाद्यानं पैसे घेतले तर आपण म्हणतो यानं पैसे घेतले, पण दमडी वापस दिली. आणि त्या नाण्याचा हिशोबा नाथ महाराजाकडे होईना. 4 वाजले मेळच बसना ना. मेळ बसला पाहिजे तर त्याचं जगण्याचा असा अर्थ की जीवनाचं सार्थक केव्हा घडेल, मेळ बसवता आला पाहिजे. नसता मग 1 लाख रुपये पगार आहे आणि 31 तारखेला त्याच्याकडे काहीच राहत नाही. काय कामात येते 1 लाख. 10,000 रुपयावाला मजान राहतो, मजान खातो. त्याच्याकडे टाळा आहे. 1 लाख हवाला गेलं
धार्मिक जेवायला गेलो त्या पाहुण्याला साडी घेतली गेली त्याची पुढं म्हटलं ताप जातात टाळा करा तरी जीव गादीवर सांगतो मी जेव्हा मला वाटतं 92ला टाळा मी जेवण आला होता. गाय छापकुडी तंबाखूचे पहिले कितीला होते? फक्त 75 पैशाला. गाय छाप टाटला नाळंदून तर मी 75 पैसे 3 महिन्याने याला इशीत करत होतो. तर मला 15 वर्षांनी 14,000 रुपये मिळले होते. कारण मी हेडोकांना कामाला लागलो आळंदीहून आल्यानंतर. सगळे पोरं तंबाखू खायचे. नागाच्या गादीवर सांगतो आवारे आज उभी आरोळ्यातला LICचं काम करतो. त्याला विचार माझी LIC कितीची पाहिली होती. फक्त मी 75 पैसे भरायचो दररोजच्या नियमाना. टाकायचे 75 पैशाला तंबाखूची पुडी होती ती गायच्या. आता केवढ्याला आहे? 10 रुपयाला आहे. एका दिवसात किती पुड्या खातो माणूस? 1 पुडी. एका दिवसाला 10 रुपयाची पुडी. एका महिन्यात किती गेले? 300. हा, एका महिन्याला 300. एका वर्षात किती गेले? 3,600. तू जर 20 वर्ष खाल्ल्या पुढे किती पैसे वाया गेले? थुकण्यात ना थुकण्या झोपी देत काय तुम्ही? अरे ते पुडीचे पैसे साठवा आणि म्हातारपणाला सांगा पट्ट्याने व्यसन केलं नाही त्याचे 70 लाख रुपये जमा केले नका कोण सांभाळले. त्याला म्हणतात टाळा. एक LPचा हिशोब चुकला आणि तो 4 वाजता मेळ लागल्याबरोबर टाळी वाजवली आणि जनार्दन स्वामी जागे झाले. का टाळ्या वाजल्या? म्हणून. कारण अचानक टाळी वाजित नाही. कोणाच्या टाळ्या पुढे वाजित ती कीर्तनात नाही सटकन जनार्दन स्वामी नाथबाबांच्या खोलीत जातात ना. आता काय भानगडे कशाच्या टाळ्या वाजतो असा काय आनंद झाला? ते खाली मान घालून बसले. अरे झालं काय? म्हणले काही नाही. अरे तू रात्रभर जागला वाटतं. हो. काय झालं? म्हणले मेळ लागत नव्हता खर्चाचा आणि जमेचा. बर मग किती रुपयाचा मेळ होता? म्हणले काय नाही 1 दमडी. एवढी 1 दमडी इतर खर्चात टाकून द्यायची. आम्हाला तसंच करावं लागत. नाही जमलं ते इतर खर्चात भाजी आणली कोण विचारतं ती इतर खर्च म्हणजे इतर. साठेला बोर्ड राहतो वडापाव 15 रुपये, शंकरपाळे 20 रुपये आणि खाली राहतं इतर. इतर म्हणजे काहीच नाही. जसं चॅप्टर केशी कोर्टाची चॅप्टर म्हणजे काहीच नाही. नुसते चक्रा मारायचं दमून घ्यायचं संपलं बा झालं मोकळं. तसं इतर 1 LPसाठी 1 दमड्यासाठी रात्रभर जागला काही नाता वेळ आहे. अरे जरा असे 1 दमडीसाठी तो रात्रभर जागतो असे जर साधना केली ना देव भेटेल. त्याला म्हणतात त्या 1 शब्दाचा अंतकरणामध्ये एवढा ठीक आहे. जर मला देव भेटला ना तर माझ्यासारखा भाग्यवानीच आणि माझ्यासारखा गुरु मिळणं भाग्यवान तुम्ही. जा मग खुलताबाद तालुका त्याचं नाव रत्नापूर. तिथं देवस्थान निर्माण झालं ते भद्रा मारुती. भद्रसेन नावाच्या राजाने तपश्चर्या करून मारुती राहिले. 2च ठिकाणी मारुती राय झोपलेले. एक माळ शिरसला असे हट्टे कोणी कारण तुकोबारायच्या कीर्तनात नाही तिथं म्हणून शरण हनुमंता तिथं अभंग लिहिला. आणि इथं भद्रसेन राजाच्या भक्तीसाठी झोपलेली होती. म्हणजे डोळे कटाळा येतो ना माणसाला कटळले. आणि म्हणून त्या तालुक्यामध्ये सुलभंजन नावाचा पर्वत आहे. आणि भानदास महाराज आपल्या नाथ बाबाला त्यांच्याकडून जनार्दन स्वामींना तिथं घेऊन बसवलं. करायचं तपश्चर्या आणि तिथं त्यांनी तपश्चर्या केली. मग तप करत असताना त्याला खाण्यापिण्याची गरज आहे. कमीत कमी दूध तरी पाहिजे. म्हणून त्या सुलभंजन पर्वताच्या खाली एक कुटुंब राहत होतं. त्यांना संतती नव्हती. त्या कुटुंबाला सांगितलं रोज सकाळी सूर्योदयाच्या टायमाला दूध नेऊन द्यायचा. की माणूस सकाळी आपलं आवरलं की सूर्योदयाच्या टायमाला सकाळी लगबगीनं वर जावं नाथबाबांच्या समोर दूध द्यावं. नाथ महाराजांनी आपली साधना संपली की ते दूध घ्यावं प्यावं पुन्हा साधनेला बसावं. हे रोज सकाळी जात असताना एक दिवस त्या काळात अशी काही घड्याळं नव्हती काही साधनं नव्हती. त्या काळातली कोंबडी सुद्धा टायमाला ओरडत होती. आताच्या कोंबड्या कोंबडे कवा ओरडते कोका कोका त्या पोल्ट्रीचे. म्हणून गडबडीनं उठल्या गेले
दूध घेऊन दूध काढलं, निघाला तो म्हातारा. चढ 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 वर गेला, असा सूर्य उगवला होता. आणि रोजच्या नेहमीपेक्षा थोडा उशीर झाल्यामुळं सूर्य जास्त उगवला होता. नाथबाबाच्या डोळ्यावर ते सूर्याचे किरण प्रखरीनं तेज पडत होतं. भगवंताला वाटलं माझ्या नाथबाबांची डोळ्यावर शरीराला त्रास होऊ नये म्हणून शेषाने फणी धरली. त्या माणसानं ते नाक पाहिला, त्यानं दूध कोट ठेवलं ते नाही माहिती मला. नुसता साप पाहिलात माणूस होतो बाप, ठेस लागली आई. लहान दुःखाला आई आहे आणि मोठ्या दुःखाला बाप आहे, तरी लोक आईलाच चांगलं म्हणते. मी बाप का बावळट होता. एका कीर्तनकाराने आईवर खूप बोलला, सगळे लोक रडले ना, एक रडलंच नाही. कीर्तन झालं ते म्हणले तू डोकं फिरून जागे रे करे, तुला काय मनोरोग नाही का? तुम्ही काय अरे काय आईवर बोलला तुम्हाला महाराज? अरे खरंच आईची मौती सांगितली, आम्ही सगळे रडलो. तो डोळ्याला पाणी तेव्हा काय म्हणायचं तुम्हाला? अरे आईवर एवढा महाराज चांगला बोलला, आमच्या सगळ्याच्या डोळ्याला पाणी आलं, पण तुझ्या डोळ्याला पाणी नाही, तू खदा खदा असत होता. तेव्हा त्या महाराजा शेजारी मी राहायलाय. अरे आईवर बोलणार म्हणा, आईची जेव्हा करा. इथं भावातून वाहिली नाही कधी, आई बापातून वाहिली, ती आईचे गाणे म्हणते. त्याने तो सर्प पाहिला, दूध टाकून दिलं. धडकन पुन्हा दौलताबादच्या किल्ल्यावर आले. जनार्दन स्वामीला नतमस्तक झाले. सांगितलं काही खरं नाही, पोरगणे वाचू शकत. ते म्हणले झालं का? थोडा मोठा. त्याच्यात चाळे आलेले पाहिले. मानदास महाराजांनी आपलं नाथ महाराजांची गुरु जनार्दन स्वामीने त्यांनी टाळी वाजली. माझा नाथ भक्कम झाला ही गुरुची शांती. झाला मग. आणि म्हणून मानदास आपल्या नाथ बाबांकडे जनार्दन स्वामी किल्ल्यावरून येतात. सुनभंजन प्रवचन नाथ बाबांचं उघडलं होतं. टाईम संपला होता तपश्चर्याचा. आपले गुरु आले, बसले. नाथा बरेच दिवस झाले साधना चांगली झाली, पण त्यांना का माहीत आपले गुरु आले. तेवढ्यामध्ये भगवान दत्तात्रेय मलंग रूप, घाणेरडे कपडे, फाटलेली कपडे, इकून तिकडं सगळ्या चटाळलेल्या, अंगाचा घमघम वास येणारा. जसं वारीच्या वाटाना बऱ्याच टायमाला वाटतं दात घासावं, पण 3-3 दिवस घासल्या जात नाही. कारण ते पाण्यात लवकर ते आंघोळ केली पुन्हा दात घासायची इच्छा होत नाही. जाऊ दे उद्या घासू. त्यांची दात पिवळे झालेली, अंगावर जवळास, गळ्यात शेजारी 4-5 कुत्रिया. जनार्दन स्वामीने ओळखलं. भगवान दत्तात्रय सुद्धा आले नाथांना आशीर्वाद देण्याकरता. असं समोर बसवलं. साधूच्या भक्ताचा महिमा भक्तच झाला. दुर्लभ त्या गती अनेकाची. अरे आपल्यात कोण साधू असं हे सांगता येत नाही बरं का. म्हणून इकडं सरक आणि तिकडं सरक म्हणायचं नाही. काय कोणा घडी उपासना ओळखू येत नाही. जनार्दन स्वामींनी भगवान दत्तात्रयाला ओळखलं, बोलणं झालं. नाथ बाबा नुसते पाहत होते. माझ्या गुरुना हे माणूस का आवडू राहिला गो. कारण तोपर्यंत गुरुशक्ती झाली नव्हती ना. मग जनार्दन स्वामींनी दत्तात्रय जनार्दन स्वामीला म्हणायचा टाईम झालाय नेहमीचा. हो मग पोटाला काहीतरी खाल्लं पाहिजे ना. ते म्हणले हो की. मग दत्तात्रयाने आपली झोळी काढली, ते मलंग वेशातली आणि त्याच्यातली तुकडे काढली, ते कटोरा काढला आणि म्हणे हो जनार्दन पिळा ती कुत्री. त्या कुत्रीचं दूध काढलं. त्याचे 2 प्रकार आहेत. आपण जे काला करतो ना, त्या फुटक्याचा काला, त्याला मनोहर म्हणतात. त्याचा फुटक्याच्या काल्याचं जुनं नाव काय आहे? मनोहर. आणि तोच काला मेंढीच्या दुधात खाला तर त्याला गोजी म्हणतात. गोजी म्हणणारे म्हणजे दुधात खाणं. मग ते कशाचं दूध असो, दुधाबरोबर काला करून खाणं, शिळ्या भाकरीचा, त्याला गोजी म्हणतात. म्हणले गोजी करू. मग काढलं त्या कुत्रीचं दूध आणि 2 जण खाऊ राहिले ना. नाथबाबा म्हणते माझ्या गुरुला काय भूक लागली काय. जसं शबरीचं आणि लक्ष्मणाचं झालं. खाल्लं बिल्लं. नाथबाबाला जनार्दन स्वामी तर नाथा थोडा प्रसाद घे ना.
ते नाही आपलं तुमचं चालू. आणि खाणं संपलं. 2 तळे कोणी गेलं तिथं आपल्या तालुक्यात 2 तळे. त्याला अलीकडचं नाही सासू सण कहून ठेवलं मला माहिती, पण 2 तळ्याचं ना सासू सुनाचं तळ. बरेच सासू सून गेली तिथे. गुरु आणि शिष्याचं तळ आहे ते प्रतीक. आणि म्हणून ते त्याच्यात ते धुतलं. आणि जगन्नाथ महाराजांच्या डोक्यात काय आलं, त्याच्यात काहीतरी असलं पाहिजे. ज्या अर्थी माझ्या गुरुने खाल्लं त्या अर्थी मग जाऊ द्या, ताट 2 पाणी पिलेलं काय होतं. म्हणून ते कटोरा धुतला आणि ते पाणी पिलं. ते अंतःकरणात एक वेगळीच चैतन्य निर्माण बांधलं. आणि जवळ आल्याबरोबर जनार्दन स्वामीचे पाय पडले. ते म्हणले मला पारसाद खायचा होता, तुम्ही देत होते पण मी खाल्ला नाही. ते म्हणले तुझ्या पण काय झालं काय. ते म्हणले जर शिकते 2 पिलो तर एवढं झाला, अख्खं खाल्लं असतं तर. ते म्हणले हे भगवान दत्तात्रय, भगवान दत्तात्रयाचा प्रसाद. ब्रह्मा विष्णू महेश याची छळा न ढळे निष्ठाईशी एकात्विदा भक्ती. आणि म्हणून नाथ महाराजांना साक्षात्कार सुलभंजन पर्वत भगवंत दत्तात्रयाचा झाला. ते नाथ बाबा आणि त्यांच्या संग आपण चालतोय. म्हणून संपदा सोहळा लागला टकळा डबार कुमारी. सगळी कर्मचारी सगळे चौधरी साहेब त्यांची सगळी टीम इतकं सुंदर आपल्याला राजा राणी खाऊ घातली. राजाच नाही त्याच्याबरोबर राणी सुद्धा आणली. आपल्याला जेवणाची पंगत दरवर्षी सुंदर अशी करतात. त्याचप्रमाणे यावर्षी नवीन घर बांधलं का आपण काय करत असतो, वास्तुशास्त्री. एवढी भाग्यवान मंडळी त्यांची वास्तुशांती कीर्तनाने आजच केली वारकरी. आम्हाला तारीख देऊन आम्ही येत नाही वास्तुशांतीला.
टाइम नाही हे नाही, पण त्यांचं भाग्य चांगलं आहे. आणि पुन्हा वारकऱ्यांना वास्तू शांती म्हटलं की जेव घाल लागत ना, त्यानं ते बी करून टाकलं. उद्या सकाळी वारकऱ्याला शिरा कोड जेवण. म्हणून नाथ महाराज त्यांच्या जीवनात कल्याण करू. आम्हाला 18 वर्ष ज्यांनी जीव लावला, जीवापाड प्रेम केलं, ते शिना कॉलनीतली सगळी कर्मचारी. एक इस्लाम समाजाचा होता, तो सुद्धा 18वर होता. ते सगळ्या मंडळीला त्यावेळी तेवढं धन्यवाद. माझ्याबरोबर आलेली आमची सगळी वारकरी, किशोर महाराजांच्या संस्कृतीत सगळी साधक मंडळी, मी प्रत्येकाला सांगेन की घरी गेल्यानंतर हे जरूर सांगा की आपल्याला किशोर महाराजांकडे मुलगा टाकायचा. कहून की 2 वर्षात पक्वाच वाढवतात, हरिपाठ काकडा करतात. शिनापुराणीतले सतीश राठोड यांनी आपल्या राठोड यांनी 500 रुपये आपल्या दिंडीला वारकऱ्याला चहाला दिलेली बरं का. उद्या सकाळी 10 वाजता निघायचंय. हा म्हणजे दुपारी म्हणजे तेच तुम्ही म्हणून 10चा टाइम दिलेला आहे.